तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांसोबत चर्चा करतोय. नवी मुंबईच्या राजकारणासंदर्भामध्ये नवी मुंबई शहरामध्ये सध्या शिंदेची शिवसेना ऐरोली मतदारसंघामध्ये भक्कमपणे, पण त्याला साथ देण्यासाठी नरेश म्हस्के जोरदार प्रयत्न करताना दिसून येते. अशाच प्रकारे शिवसेनेचे शिंदे गटाचे स्वीकृत नगरसेवक साहिल चौगले यांनी नरेश म्हस्के यांच्या वाढदिवसानिमित्ताने सामाजिक राजकीय उपक्रम ठेवला होता ऐरोली मतदारसंघामध्ये. अशाच प्रकारे मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी थेट शिंदे गटामध्ये पक्षप्रवेश केलेला आहे. त्यामुळे साहिल चौगले, विजय चौगलेंची साथ सोडल्यानंतर खरं तर त्यांना फायदा होताना दिसून येते. स्वतंत्र नेतृत्व, ठसा वगैरे स्वतंत्र एक बाणा दाखवण्याचा प्रयत्न साहिल चौगले करताना दिसून येत आहे. त्यामुळे ही साहिल चौगले, मनोज हळवणकर असे वगैरे धर्मवीर ग्रुप जो आहे तो त्यांचा ग्रुप म्हणून ओळखला जातो. त्यामुळे साहिल चौगले संघटन कौशल्याच्या माध्यमातून आपला एक स्वतःला ठसा उमटून पाहतात. नुकतीच स्वीकृत नगरसेवकपदी त्यांची वर्णी लागलेली आहे. तरुण आहे, आक्रमक अभ्यास करण्याचा प्रयत्न सध्या साहिल जोशी करताना दिसून येत साहिल चौगले करताना दिसून येत आहे. त्यामुळे विजय चौगलेंच्या वाढदिवसानिमित्ताने अनेक मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट साहिल जोशींच्या आग्रह खाता असेल किंवा त्यांच्या प्रयत्नाच्या माध्यमातून असेल, थेट त्यांनी शिंदे गटामध्ये पक्षप्रवेश केलेला आहे. त्यामुळे नरेश म्हस्केंचा सुद्धा वाढदिवस जो आहे जोरदार साजरा करण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे साहिल जोशी ऐरोली मतदारसंघामध्ये तरुण आक्रमक होण्याचा प्रयत्न करतायत. नरेश म्हस्केंच्या जवळचे मानले जातात. तसेच एकनाथ शिंदेच्या पत्नीच्या जवळ सुद्धा त्यांना मानलं जातं, ते समर्थक आहेत. त्यामुळे त्यांचा सध्या शिवसेनेमध्ये दबदबा सध्या सुरू झालेला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे असतील, नरेश म्हस्के असतील, त्यामुळे साहिल जोशी तरुण आहेत, आक्रमक आहेत, सध्या नगरसेवक झालेले आहेत. त्यामुळे त्यांना कामाची चणूक जी आहे येत्या काळामध्ये दाखवली तर ऐरोली मतदारसंघामध्ये जो आहे तो अधिक धारदार जो आहे राजकारण ते करू शकतात. मात्र विजय चौगलेंची साथ सोडल्यानंतर एक प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता. मात्र त्यांनी ठसा उमटवीत धर्मवीर गँग सोबत राहून एक आपला ठसा उमटवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे एकूणच काय, त्यांच्या कार्यक्रमाला नरेश म्हस्के आलेले आहेत. त्यामुळे नरेश म्हस्केंच्या जवळ ते गेलेले आहेत आणि ते स्वीकृत नगरसेवक नियुक्त होणे ही सुद्धा खूप महत्वाची बाब आहे. त्यामुळे त्यांची अखेर नियुक्ती झाली आणि काम करतायत. त्यामुळे साहिल चौगले यांची चर्चा नवी मुंबईच्या राजकारणात आहे, हे मात्र नक्की. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.